कलगाव व आष्टा ग्रामपंचायतीमार्फत आज 5% दिव्यांग निधी वाटप संपन्न। दीपकभाऊ जाधव अध्यक्ष अपंग जनता दल शाखा यवतमाळ यांच्या अथक मेहनतीला मिळाले यश। दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड। आज पंचायत समिती दिग्रसचे गटविकास अधिकारी श्री खरोडे सर यांच्या हस्ते 5% दिव्यांग निधीचा धनादेश वाटप। दीपकभाऊ जाधव यांचा या प्रसंगी विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला। दिग्रस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत राहत असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीमधून 5% दिव्यांग निधी दिवाळीपूर्वी मिळावा म्हणून अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री दीपकभाऊ जाधव यांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी दिग्रस पंचायत समिती गाठत गटविकास अधिकारी सर यांची भेट घेऊन दिनांक 18 ऑक्टोबर 2025 म्हणजे दिवाळीपूर्वी प्रत्येक दिव्यांगांना 2000 रुपयाप्रमाणे किराणा किट देण्यात यावी किंवा निधी देण्यात यावा या आशयाचे निवेदन दिले होते। दिवाळीपूर्वी सदर निधी न दिल्यास सर्व दिव्यांग बांधवांना सोबतीला घेऊन आपण दिनांक ऑक्टोबर 20 रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले। दीपकभाऊ जाधव यांच्या न्याय व रास्त मागणीला अनुकूल प्रतिसाद देत दिग्रस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री रमेश खरोडे सर यांनी तात्काळ त्या आशयाचे सूचना व आदेश दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व ग्रामपंचायतींना पाठविले। 5% दिव्यांग निधी अनुशेषसह धनादेश स्वरूपात वाटप करण्यात यावा व लेखी अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करावा। हैगळ व टाळाटाळ करू नये, दक्षता घ्यावी अन्यथा पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाचे सूचना व आदेश दिले। त्यामुळे यंदा दिवाळीपूर्वीच दिव्यांग बांधवांना निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला। आज तालुक्यातील मौजे आष्टा या गावी गटविकास अधिकारी श्री खरोडे सर यांनी अंदाजे 10 वाजता स्वतः जातीने हजर होत आष्टा येथील दिव्यांग 21 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे सामायिक स्वरूपात 21000 रुपयाचा चेक निधी प्रतिनिधिक स्वरूपात दीपकभाऊ जाधव यांच्याकडे देत त्यांचा सन्मान व विशेष सत्कारही केला। या शुभप्रसंगी आष्टा गावचे सरपंच साहेब यांच्यासह गावातील अनेक मान्यवर मंडळी हजर होती। प्रसंगी आष्टा येथील लाभार्थ्यांनी आनंदाश्रूसह आजचा हा निधी केवळ आपल्यामुळेच आम्हाला मिळत असल्याच्या भावना कृतज्ञता रूपाने व्यक्त केल्या। आष्टा गावालगतच असलेल्या अंदाजे 2 किलोमीटर अंतरावरील दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठी गाव अशी ख्याती असलेल्या मौजे कलगाव येथेही 5% दिव्यांग निधी वाटप कार्यक्रमासाठी दीपकभाऊ यांना पाचारण करण्यात आले। कलगाव येथील 13 लाभार्थ्यांना अनुक्रमे 500 रुपये प्रत्येकीप्रमाणे 6500 रुपये असा सामायिक निधी असलेला चेक कलगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री अनिल उंबरकर सर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात श्री दीपकभाऊ जाधव यांना देण्यात आला। या प्रसंगी दिव्यांग लाभार्थ्यांसह कलगाव येथील अनेक प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने हजर होती। इथेही दीपकभाऊ केवळ आपल्यामुळेच आमची दिवाळी गोड होणार असल्याच्या भावना दिव्यांग बांधवांतर्फे कृतज्ञतापूर्वक व्यक्त करण्यात आल्या। रंजल्या गांजल्या लोकांच्या मदतीला वेळ काळ न बघता प्रसंगी स्वखर्चाने पदरमोड करत धावून येत प्रश्न मार्गी लावण्याच्या अथक प्रयत्नामुळे दिव्यांग बांधव नाही तर त्यांच्या समाजसेवेमुळे समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुक सुमनांचा वर्षाव होतो आहे। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला मुळीच विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन अपडेट्ससह। इंडिया न्यूज 28 साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट। नमस्कार, मी दीपक गुलाब जाधव, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल। मी माननीय गटविकास अधिकारी साहेबांना 7/10/2025 रोजी त्यांना मी निवेदनामार्फत मागणी केली होती की माझ्या दिग्रस तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव यांना दिवाळीपूर्वी तुम्ही 5% निधी वाटप करा, अन्यथा मी 20 तारीखला पंचायत समिती येथे ताला ठोको आंदोलन करू। या संदर्भात माननीय गटविकास अधिकारी साहेबांनी तात्काळ यांची दखल घेऊन दिग्रस तालुक्यातील 5% निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे। आणि आज व्हिडिओ साहेबांना मला सांगितलं की दिवाळीच्या पूर्वी आम्ही 100% दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। जय शिवलाल।